नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शेटकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि सध्या शिमगा चालू आहे, गावी आलो आहे आणि कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे शिमगोत्सव। कोकणातील प्रत्येक गावात शिमगा हा वेगळा असतो। वेगळा म्हणजे या परंपरा वेगवेगळ्या असतात। जसं की मोठ्या होमनंतर जवळपास 10-12 दिवस हा शिमगा सण चालतो। तर अशा ह्या 10-12 दिवसामध्ये वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात। त्यातील एक कार्यक्रम म्हणजे शिमग्याचा खेळ। आमच्या करसे गावात हा शिमग्याचा खेळ कसा असतो, आमचा शिमगा उत्सव कसा आम्ही साजरा करतो त्याबद्दल या व्हिडिओत थोडीफार जाणून घेऊ। तर मित्रांनो, शिमग्याचा खेळ जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आणि त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत जयवंत मांदळकर दादा, आणि ते आपल्याला या शिमग्याच्या खेळाबद्दल किंवा अजून या शिमग्याच्या कार्यक्रमांबद्दल आपल्याला माहिती देतील। तर आपण त्यांनाच विचारूया। दादा, म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचं की खरसाई गावात शिमगा सणाचा स्वरूप कसा असतो, म्हणजे पहिल्या दिवसापासून काय काय कार्यक्रम असतो? पहिल्या दिवसापासून म्हणजे आपला सण साजरा चालू होतो। पहिल्या अष्टमीच्या दिवशीपासून सण साजरा होत असतो आणि पहिल्या दिवशी आपला पहिला होम लागतो, पहिला किंवा काही ठिकाणी पहिला फाग बोलतात। हां, पहिला फाग तोच म्हणजे शिमगा। लहान छोटासा झाड घेऊन आपला खांब घेऊन होलीवर जातो आणि होलीवर शिमगा तिथपासून आपला होलीचा सण साजरा होतो। त्यात
मगाशी जयवंत दादा होते, त्यांचे वडील आहेत आपल्यासोबत काशीनाथ मांदळकर. तर ते या खेळासोबत गावचा जो शिमग्याचा खेळ आहे त्यासोबत बरीच वर्ष आहेत आणि जसं ते आपल्याला याबद्दल अजून माहिती देतील. तुम्ही बरीच वर्ष या शिमग्याच्या खेळात असलेले आम्ही बघत आलो अजूनपर्यंत. तर आता तुम्ही ही परंपरा पुढच्या पिढीला म्हणजे तुमच्या मुलांना सुपूर्द केली असं म्हणायला हरकत नाही, पण त्यांना ही परंपरा कोणीतरी दिली असेल ना, म्हणजे तुम्हाला ही परंपरा कोणीतरी दिली असेलच ना. मग कधीपासून या परंपरेचा तुम्ही भाग आहेत? आता ही परंपरा पूर्वीपाठ चालत आलेली आहे. पूर्वी हरिपैर यांचे वडील होते, त्याच्यानंतर ते वडील त्यांचे गमावल्याच्यानंतर त्यांचे जावई लक्ष्मण मांदारे ते होते. ते झाल्याच्यानंतर आमचे सासरे बाला धोंडू कांबळे हे झाले होते. तेही काही काळानंतर गेल्याच्यानंतर त्यांचा जावई मी काशीनाथ गौरव मांदळकर मी जावई हे माझ्याकडे गेले. मला म्हणतो की ही कामगिरी तुम्ही करा, गाव म्हणतो की ही कामगिरी तुम्ही करा. तिथपर्यंत आजपर्यंत जवळजवळ काहीतरी मी 20 ते 30च्या वरती गेलेले आहे. ही कामगिरी करत झालेलं आहे. आता ह्याच्या पुढं माझी मुलं करतील हे मला आश्वासन आहे. आधी आम्ही याच्या अगोदर गावे आम्ही 5 गाव पूर्ण घ्यायचो. बनोटी, बावा, गणेशनगर, खरगाव, सकलब, मसला आणि आगरवाडा. बुद्रुक खरगाव त्या पहिल्यावर त्या पहिल्यावर पण जायचो, मसाला पण जायचो आणि नंतर आगरवाडा घेऊन नंतर आम्ही घरी यायचो. अशा आमच्या 3 वस्ती व्हायच्या. 2 वस्त्या व्हायच्या म्हणजे टोटल 3-4 दिवस तुम्ही असे जायचो बाहेर. जोपर्यंत हा खेळ बाहेर जायचा तोपर्यंत कोणताच खेळ म्हणजे खेळी जो माणूस आहे त्या खेळातला तो गावात यायचा नाही, गावातल्या वेशीत यायचा नाही यायचा. बरोबर. पूर्वी बाहेर जायचं त्यावेळेला गावातल्या खेळ जो जाईल. पूर्वी काय घरात संध्याकाळी 7, 8 ते 9ला जायचं. ते 2 माणसं फक्त आम्ही पाठवायचे पुढं. 2 माणसं पाठवायचे नंतर ती 2 माणसं ती वस्तीला राहायची. आम्ही सकाळी 7ला जायचं जागेवर. म्हणजे एकदा खरसाई गाव सोडला नंतर पुन्हा घरी येणार. फक्त येणार त्या होळीच्या 1 दिवस आधी येणार. ज्या दिवशी आपला खेळवरे खेळ असतो त्या दिवशी फक्त येणार.
आतापर्यंत तुमचे जे काही वस्ती असेल जे काही ते बाहेर खाणं-पिणं असेल, ते बाहेर सगळं खाणं-पिणं बाहेर सगळं बाहेर. आणि या दिवसात कोणी चप्पल पण घालत नाही घालत, बिलकुल नाही. बिना चपलाचा बिना खेळ चपलाचं काम चालू चालू असतो असते. आणि तेव्हा 4-5 दिवस चालायचा. हां. आज 2 ते 3 आता दिवस 2 चालतो. ते 3 फक्त दिवस 2 गाव आपण घेतो. हां. 2 ते 3 आणि गाव आज घेतो. तिथून 2 गाव झाल्याच्या नंतर आता हे खरसे गाव आमचं मोठं आहे. हां. आम्हाला 3 दिवस सतत प्रत्येक गाय लागते आणि सतत ते मागावं लागते. हां, होळी पाणी पर्यंत. खरसाई गावामधले जवळपास 1,500-2 हजार घर आहेत. हां. तर प्रत्येक घरासमोर म्हणजे फक्त आगरी समाजाची घर आगरी घर समाज कोळी समाज. कोळी समाज. आता 1 ते 2 घर त्यांच्या घरी झालं. म्हणजे एवढी सगळी आपण घरं घेतो या 2 ते 3 दिवसात. हां. म्हणजे प्रत्येक घरासमोर जाऊन हा खेळ दाखवावा लागतो आपल्याला. दाखवलं नाही. खूप छान आपला गावचा खेळ आहे आणि बघायला पण मी पण पहिल्यांदा म्हणजे एवढा चांगला हे बघितला. मला पण आणि छान दुसरी वाटलं. गोष्ट म्हणजे हे झाल्याच्यानंतर आम्ही माझ्याकडे पुन्हा घोडं खेळून पण हे आहे देवाचं कामगिरी ती सुद्धा मी सुरू करतो. हां, म्हणजे आपला जर शिमग्याचा खेळ बघायचा झाला तर होम लागल्यापासून मला वाटतं आपला खेळ इथे जातो. पाणी परेपर्यंत हो, म्हणजे आपला पहिला होम लागतो आणि त्यानंतर मग आपली जो खेळ आहे तो दुसऱ्या गावात जातो. माझा परिचय मी खरसे गावचा बसवते योगेश काशनाथ मांदाडकर आणि तसेच आमचे खेळगडी खरसे गावचे आणि हे म्हणजे आमचे खेळाचे नाचा बोलतात. नाचा ते आमचे नरेश कांबळे आणि तसेच शितकर साहेब आमचे मुडकी म्हणून नाचले जातात ते. आणि हे सर्व खेळगडी सर्व टिपऱ्या मारणारे बंधू वगैरे सर्व तसेच. आणि आमचे कुर्तुंगवाले पाटील कानू पाटील बोलतात पाटील साहेब पाटील ते म्हणजे हे करून सर्वांना नाचवण्याचा आनंद घेतात. आणि अजून एक आमचे बसवते आमचे माझे वडील काष्टस गावला मांदाडकर त्याचा जरा चहा घेतात तिकडं बस ते करतो. आणि गावात आमचं व्यवस्थित एकत्रित आम्ही आगरी समाजाचा हा खेळ आहे तो आम्ही एकत्र येऊन एकत्र दरवर्षीप्रमाणे आली आमची वेगवेगळी असते. आमचा खेळ हाच असतो सेमच, प्रत्येकाचा याचा कलर वेगळा असतो बस. तिथून आल्यानंतर होळीच्या एक दिवस आधी येतो. मग त्या दिवशी होम लागतो आपला मोठा होम. मग दुसऱ्या दिवशी लगेच पालखी असते. लोक रंगपंचमी खेळतात. आपल्याकडे पालखी असते. पालखीच्या दुसऱ्या दिवशी धुलवड असते म्हणजे धुलीवंदन. मग ते झालं काल धुलीवंदन झाले तर आजपासून आपलं खेळ चालू झालेला. त्याचबरोबर आपण रात्री जागरण पण असतं. होळीवर जागरण, नाटक असेल, गॅदरिंग असेल, शिमग्याचा खेळ असतो, अनेक काही वेगवेगळे कार्यक्रम असतात. पालखीच्या दिवशी आपल्याकडे घोडे खेळवण्याची प्रथा आहे. बऱ्याच गावात वेगवेगळ्या प्रथा आहेत. तसे आपलं म्हणजे पूर्ण गाव 10 ते 15 दिवस जागरण चालू असतं. असा आपला एकंदरीत शिमग्याचा खेळ आहे. बरोबर. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या खरसाईचा शिमग्याचा खेळ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या गावात शिमगा म्हणजे 10 ते 12 दिवस रात्रंदिवस आमचं जागरण असतो हे सुद्धा तुम्ही पाहिलं. तुम्हाला आमच्या गावचा शिमगोत्सव कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.